M2च्या PYQ सिरीजमध्ये आपण आज क्वेश्चन सॉल्व्ह करतो आहे डबल इंटिग्रेशनचा. क्वेश्चन असं दिलेलं आहे की फर्स्ट इंटिग्रल 0 to 1 आणि दुसरं इंटिग्रल 0 to x आणि फाइंड करायचा x + y dx dy, ज्यामध्ये तुम्हाला आधी फंक्शनला कन्वर्ट करायचं आहे पोलर कोऑर्डिनेटमध्ये आणि नंतर त्याला इव्हॅल्युएट करायचं आहे. क्वेश्चन फार सिंपल आहे, बस लक्ष द्या. बघा, हे एक्सची व्हॅल्यू आहे लिमिट, म्हणजे हा जर एक्स असेल तर कशाचं तरी फंक्शन आहे. इथे दोनच फंक्शन दिसू राहिले, एक्स आणि वाय, म्हणजे हा एक्स कशाचा वायचं फंक्शन आहे. तर आपली एक अप्पर लिमिट काय झाली, y = x. सिमिलरली मग ही पण व्हॅल्यू वायचीच राहणार आहे. तर लोअर लिमिट काय भेटली आपल्याला, y = 0. पण हे जर दुसरं इंटिग्रल आपलं आतमधलं जर वायचं असेल तर बाहेर कशाचं असणार आहे, एक्सचं. तर एक्सची अप्पर लिमिट आपली झाली 1 आणि दुसरी एक्सची आपली लोअर लिमिट झाली 0. आता ह्या दोन गोष्टी जर सपोज आपण ग्राफवर प्लॉट केलं तर बघा ग्राफ कसा दिसणार. आपण एक ग्राफ ड्रॉ करतो आहे. आता सपोज ही झाली आपली एक्स ॲक्सिस, ठीक आहे. तर रोटेट करून घेऊ, ठीक आहे. ही झाली आपली वाय ॲक्सिस, ठीक आहे. आता आपण सगळे पॉईंट पुट करू. बघा, तर लिहून घेऊ, पण मार्क करून घेऊ. दिस इज युअर एक्स ॲक्सिस, दिस इज युअर वाय ॲक्सिस. पहिला आपला लाईन दिलेली आहे y = x. तर y = x लाईन म्हणजे काय, अशी लाईन जे y आणि ॲक्सिसला 45 डिग्री इन्क्लाइन करते. त्यानंतर 45 डिग्री लाईन इन्क्लाइन करू आपण इथे. सपोज 45 डिग्री लाईन इन्क्लाइन करायची आहे. ही झाली आपली y = x लाईन, ठीक आहे. सेकंड म्हटलं आहे x = 1. x = 1 एक वर्टिकल लाईन असते. x = 1, सपोज ही आपली लाईन आहे x = 1. या ठिकाणी ही झाली आपली y = x लाईन आणि ही लाईन झाली x = 1. नेक्स्ट बघा, आणखी कोणते लाईन बाकी आहे. एक आहे y = 0. तर वायची व्हॅल्यू 0 असली पाहिजे प्रत्येक वेळेस. अशी कोणती लाईन आहे, एक्स ॲक्सिस आहे. या पूर्ण ॲक्सिसवर तुम्ही वायची कुठेही व्हॅल्यू चेक करा, ना ते वरती पॉझिटिव्ह आहे ना ते खाली निगेटिव्ह आहे. इथे काय भेटलं तुम्हाला, y = 0. आणि सेम लॉजिकमध्ये x = 0 म्हणजे वाय ॲक्सिस, ते झालं x = 0. तर आपल्याला या 4 लाईनच्या मधला एरिया काढायचा आहे. तर 4 लाईनच्या मधला एरिया बेसिकली काय राहणार आहे, हा एरिया. हा आपला एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे. तर का कॅल्क्युलेट करणं खूप इझी आहे, कारण की आपल्याला काय म्हटलेलं आहे, पहिले आधी तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे पोलार कोऑर्डिनेटमध्ये. तर कन्वर्ट कसं करायचं, तर आपल्याकडे 2 सिम्पल फॉर्म्युले आहेत की कुठल्याही पोलार कोऑर्डिनेटसाठी एक्सची व्हॅल्यू असते r cos θ आणि वायची व्हॅल्यू असते r sin θ, ठीक आहे. आता पहिल्या केसमध्ये आता आपल्या इथे ग्राफवर तर माहीत पडलं आहे की आपला या लाईनपासून स्टार्ट करायचा ग्राफ कॅल्क्युलेट करणं या लाईनपर्यंत जायचं आहे आणि या लाईनचा अँगल कोणता असते, 45 डिग्री, ते माहिती आहे. पण जर माहिती नसेल, सपोज असं कुठलं फंक्शन आहे ज्यावर तुम्ही कॅल्क्युलेट करू शकत नाही, त्यावेळेस आपण काय करणार, हे इक्वेशन यूज करणार y = x. जर आपल्याकडे y = x असेल तर व्हॅल्यू पुट करा. वायची व्हॅल्यू किती आहे, r sin θ. एक्सची व्हॅल्यू किती आहे, r cos θ. दोन्ही साईडला मी r cos θ डिवाईड करतो. चलो r cos θ डिवाईड केलं, इथे पण r cos θ डिवाईड केलं. तर दोन्ही व्हॅल्यू सेम असल्यामुळे राईट हँड साईड माझी आली 1. लेफ्ट हँड साईडमध्ये r आणि r कॅन्सल. साईन अपॉन कॉस काय झाला आहे, tan θ. tan θची व्हॅल्यू जर 1 असेल तर आपल्याला θ किती मिळाला, π/4. y = x हे आपली अप्पर लिमिट असल्यामुळे आपली θची व्हॅल्यू पण काय झाली, अप्पर लिमिट 0, π/4. तर लोअर लिमिटसाठी वायची लोअर लिमिट बघा, या वायची लोअर लिमिट किती आहे, 0. सो y = जर आपण 0 पुट केला, y म्हणजे किती आहे, r sin θ. सो r sin θ, r तर 0 होऊ शकत नाही. मग कशाची व्हॅल्यू 0 आहे, sin θची व्हॅल्यू 0 आहे. साईनची व्हॅल्यू 0 केव्हा होते, जेव्हा θ = काय असेल, 0. याचा अर्थ आपला अँगलचं रोटेशन कुठूनपर्यंत होत आहे, 0 डिग्रीपासून π/4 पर्यंत, ठीक आहे. हा π/4 आपला अँगल आहे. नेक्स्ट गोष्ट काय पाहिजे आपल्याला, आता आरची गोष्ट आहे. बघा, हा आपला रिजन आहे. इथे दिसेल तुम्हाला बेसिकली हा जो ट्रायंगल दिसत आहे आतमधला, हा आपला रिजन आहे. आता या रिजनमध्ये जर मला रेडियस पाहिजे असेल, ज्या वेळेस मी या रिजनच्या आतमध्ये एंटर करतो त्या पॉईंटपासून तर एंडची जी लाईन आहे त्या लाईनपर्यंतचा मला रेडियस पाहिजे, कारण की तेच आपलं इंटिग्रेशन आहे. या पॉईंट या ग्राफमध्ये किंवा या एरियामध्ये जेव्हा मी एंटर करतो तो हा पॉईंट आहे. या पॉईंटला काय रेडियस आहे का माझ्याकडे, नाही. तर माझ्याकडे सगळ्यात पहिली कंडिशन आहे r = 0. सेकंड, मग या आरपासून मी असा एंटर करतो ग्राफचा या शेवटच्या लाईन टोकापर्यंत. ही माझी आरची व्हॅल्यू कंटिन्युअसली काय होतं, अँगलनुसार चेंज होत आहे. ही आरची व्हॅल्यू किती असेल ते कॅल्क्युलेट करायला बस आपण एकदा त्या थोड्या व्हॅल्यूचा एक डायग्राम काढून घेऊ.
बघा ही लाईन हॉरिझॉन्टल आपली 1 आहे, हा काहीतरी थिटा असेल आणि हा आपला आहे आर. मला फक्त आर पाहिजे. हे बेस आहे परपेंडिक्युलर, तर कॉस थिटा काय असतो हमेशा बेस अपॉन परपेंडिक्युलर, तर 1/r. आता आरची व्हॅल्यू पाहिजे, तर आर इक्वल टू काय झालं 1/cos थिटा, आणि 1/cos थिटा आपण काय लिहितो सेक थिटा. म्हणजे रँडमली या एरियामध्ये कुठेही आरची व्हॅल्यू काय असणार आहे सेक थिटाच्या बरोबर. फायनली आपल्याला आपल्या लिमिट्स मिळालेल्या आहेत. पहिली लिमिट आहे आरसाठी 0 पासून आर इक्वल्स टू सेक थिटापर्यंत, आणि अँगलची लिमिट काय 0 पासून π/4 पर्यंत. आता आपण आता आपण एक क्वेश्चनला सेटअप करूया इंटिग्रेशनला. सेटअप कसा करायचा आहे, एकदम सिंपलची गोष्ट आहे. जर आपलं इंटिग्रेशन असते f(x, y) त्याला आणि dx dy असेल, याला आपल्याला पोलरमध्ये सेटअप करायचं असेल तर आपलं फंक्शन कशामध्ये कन्वर्ट होते आर आणि थिटामध्ये, आणि इथे dx dyच्या जागेवर काय येणार आहे आर dr d थिटा, हे लक्षात ठेवजा. आता आपण सेटअप करूया. बघा सेटअपमध्ये काय होणार आहे, फर्स्ट हमेशा इंटिग्रल थिटाचं सगळ्यात शेवटी करायचं. सो थिटा इक्वल टू किती आहे इथे 0, कुठपर्यंत जात आहे π/4 पर्यंत. सेकंड काय इंटिग्रेशन कशाचं आहे आरचं आहे, तर आर कुठून स्टार्ट होत आहे परत 0 पासून कुठपर्यंत जात आहे सेक थिटापर्यंत. एक्सची व्हॅल्यू किती होती आपली आर कॉस थिटा, वायची व्हॅल्यू किती आहे आर साइन थिटा, आणि शेवटी काय बाकी राहिलं करायचं आर dr d थिटा. आता बघा या ग्राफमध्ये आपल्याकडे आर एक्स्ट्रा आहे, तर कॉमन बाहेर काढला. कॉमन जर का बाहेर आपण काढला तर आपल्याला भेटलं थिटा इक्वल टू 0 to π/4. कॉस थिटा आणि साइन थिटा ही कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, त्याला मी इंटिग्रेशनच्या बाहेर लिहू शकतो. तर मला मिळालं कॉस थिटा प्लस साइन थिटा, कारण ते कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, ते इंटिग्रेशनच्या बाहेर काढलं. तर आतमध्ये बाकी काय राहिलं इंटिग्रल आर इक्वल टू 0 to सेक थिटा आर इंटू आर काय झालं r² dr. आता r² कुठून आला, इथला r² कॉमन काढला आपण, आणि ऑलरेडी एक आत होता, सॉरी इथला r कॉमन काढला आणि एक ऑलरेडी r बाहेर होता, तर r इंटू आर काय झालं r² dr, आणि सर्वात शेवटी काय आहे d थिटा. आता r²चं इंटिग्रेशन सगळ्याला माहीत असेल, r²चं इंटिग्रेशन आपलं आहे r³/3. इथे कॉस थिटा प्लस साइन थिटा हा कॉन्स्टंट आहे सध्या तरी, त्याला आपण बाहेर ठेव, आणि r²चं आपलं इंटिग्रेशन भेटलं आहे r³/3. लिमिट किती आहे आरची व्हॅल्यू 0 to सेक थिटा, आणि शेवटी d थिटा. एकदा अप्पर लिमिट पुट करायची, एकदा लोअर लिमिट पुट करायची. आता जे बाकीचे इंटिग्रेशन आहे ते लिहिणार आहे इथे थिटा इक्वल्स टू 0 to π/4 कॉस थिटा प्लस साइन थिटा असंच राहिलं. आता बघा तुम्ही आरची अप्पर लिमिट जर पुट केली तर हा झाला सेकचा क्यूब, सो इंटू सेक क्यूब थिटा बाय 3, आणि इथं मायनस जर आपण आरची व्हॅल्यू 0 पुट केलं तर पूर्ण व्हॅल्यू काय होणार 0, तर लिहायची गरज नाही. तर सिम्पल आहे. हा 3 जो आहे कॉन्स्टंट त्याला मी बाहेर लिहितो 1/3. आतमध्ये बाकी काय राहिला थिटा इक्वल्स टू 0 to π/4. तर सेक क्यूबला दोघांसोबत मल्टिप्लाय करतो आतमध्ये, मला भेटला आधी कॉस थिटा इंटू सेक क्यूब थिटा आणि प्लस साइन थिटा इंटू सेक क्यूब थिटा d थिटा. ठीक आहे. आता खास गोष्ट बघा काय, या कॉसमध्ये आणि या सेकमध्ये एकमेकाचा रेसिप्रोकलचं रिलेशन आहे, तर एक कॉस आणि एक सेक आपसोबत काय होणार कॅन्सल. तर बाकी किती राहिला, एक तर सेक कमी झाला, बाकी राहिलं तुमच्याकडे फक्त सेक स्क्वेअर. एक तुम्हाला पहिलं इंटिग्रेशन भेटलं सेक स्क्वेअर थिटा. ठीक आहे. प्लस या साइन आणि सेक क्यूबला आपण काय देणार आहे सेक क्यूबला 1/sec इंटू सेक स्क्वेअर. ठीक आहे. इथे मी हायलाईट करून दाखवतो. या जर व्हॅल्यूला मी असं लिहिलं की हा साइन थिटा असाच ठेवला, आणि या सेक क्यूबला 1/, इथे कॉस स्क्वेअर आणि एक कॉस, कॉस आणि कॉस काय झाला कॉस क्यूब. कॉस क्यूबचा रेसिप्रोकल सेक क्यूब एकच गोष्ट आहे. तर असं का बरं केलं, कारण की साइन थिटा बाय कॉस थिटा टॅन थिटा होते, आणि 1/cos स्क्वेअर म्हणजे सेक स्क्वेअर होते, त्यांचा डेरिव्हेटिव्ह काय होणार सेक स्क्वेअर. तो फॉर्म्युला आपण इझिली यूज करू शकतो, म्हणून आपण याला थोडं मॉडिफाय करणार आहे. तर मॉडिफाय केल्यावर आपल्याला काय भेटू शकते सेक स्क्वेअर थिटा प्लस इथे झालं माझ्याकडे टॅन थिटा इंटू सेक स्क्वेअर थिटा
आणि शेवटी डी थिटा. आता ते सेपरेट इंटिग्रल करा. इथे 1/3 आहे कॉमन, सो 1/3 कॉमन निघालं. सेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय होतं आहे टॅन थिटा, कारण की टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय सेक स्क्वेअर. ठीक आहे. लिमिट किती आहे 0 to π/4. जर तुम्हाला माहिती असेल हा फंक्शन आहे, हा त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे. दिस इज युअर फंक्शन आणि हा त्याचा डेरिव्हेटिव्ह f डॅश आहे. याचं इंटिग्रेशन काय होणार आहे फंक्शनचा स्क्वेअर डिवाइड बाय 2. त्याचं इंटिग्रेशन काय होणार फंक्शनचा स्क्वेअर डिवाइड बाय 2 म्हणजे टॅन स्क्वेअर थिटा डिवाइड बाय 2. याचं पण लिमिट काय आहे 0 to π/4. झालं इंटिग्रेशन कंप्लीट. आता शेवटी फायनल व्हॅल्यूज पुट करा. तुम्हाला मिळालं आहे 1/3 इज इक्वल्स टू टॅन π/4ची व्हॅल्यू 1, टॅन 0ची व्हॅल्यू 0 प्लस टॅन π/4ची व्हॅल्यू 1, 1चा स्क्वेअर पण 1, 1/2 मायनस टॅन 0ची व्हॅल्यू 0, 0/2 काय असते 0. तर तुम्हाला फायनली काय भेटलं आहे 1/3 इंटू 1 प्लस 1/2 3/2. याचं मल्टिप्लिकेशन करा. तुम्हाला मिळणार 3 and 3 कॅन्सल. सो फायनल आन्सर इज 1/2. दिस इज युअर फायनल आन्सर.